हॅलो एव्हरीवन. सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. स्वामींचरणी मनोमन प्रार्थना अर्पण करूया सर्वप्रथम, की माझ्या परिवारातील सगळ्या सदस्यांना स्वामी माऊलींनी चांगलं आरोग्य आणि त्यासोबतच ज्या चांगल्या इच्छा आहेत ना, त्या लवकरात लवकर पूर्ण करू देच. ही प्रार्थना स्वामींचरणी अर्पण करून आजच्या आपल्या विषयाला सुरुवात करूया. आता बघता बघता जानेवारी महिन्याची म्हणजेच या इंग्रजी नवीन वर्षाची 10 तारीख देखील येत आहे. इतक्यात 10 दिवस पटकन निघून गेले आणि ही 10 तारीख म्हणजेच पुत्रदा एकादशी आहे या दिवशी. या एकादशीला शुक्ल पक्षातील येणारी एकादश असं म्हटलं जातं. मग या एकादशीला या नवीन वर्षामध्ये अनेक अशा गोष्टी आहेत ज्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक राशीला काही ना काहीतरी त्याचा फायदा प्रत्येक ग्रह तारे देत असतात. याचा अभ्यास आपण करत आहोत आणि एक माहिती तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे. तर त्यामध्येच बघूया माता लक्ष्मी आणि भगवंत नारायण यांची कृपा आणि त्यांचा आशीर्वाद आपण कसा मिळवू शकतो आणि यासोबतच अशा कोणत्या भाग्यवान राशी आहेत ज्यांच्या बिझनेसमध्ये वृद्धी होण्यासाठी साक्षात नारायण आशीर्वाद देत आहेत. चला तर मग बघूया. पण तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असताल ना, तर लगेच सबस्क्राईब करा, सोबतचं बेल बटन प्रेस करा, जेणेकरून इथून पुढच्या सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन देखील तुम्हाला ते बेल बटन प्रेस केल्यामुळे मिळते. आणि साध्या सोप्या उपायांसहित आपण इथे चर्चा करत असतो, जेणेकरून प्रत्येकजण हा उपाय अति एकदम पटकन सुलभतेने करू शकतो, जॉब वगैरे करणाऱ्या सगळ्यांसाठीच. तर या विषयामध्ये पुत्रदा एकादशीला असं म्हटलं जातं, ज्यांना ज्यांना पुत्रप्राप्तीची तीव्र इच्छा आहे अशा सगळ्यांनी हा आजचा दिवस म्हणजेच या पुत्रदा एकादशीचं व्रत हे जरूर केलं पाहिजे. भगवान नारायणाचा आशीर्वाद आपल्यावरती जरूर मिळवला पाहिजे. कारण जर पुत्रदा एकादशीला तुम्ही या भगवंताच्या शरण गेलात तर तुमच्या आयुष्यात असणारे जे अडथळे आहेत, जे पुत्रप्राप्तीसाठी येणारे विघ्न आहेत, ते नारायण स्वतः दूर करतात आणि योग्य वेळ आली की तुम्हाला नक्कीच पुत्रप्राप्त हा होतो. म्हणून यामध्ये फक्त आपल्याला श्रद्धा, विश्वास याची जोड तर नक्कीच हवी आहे. याशिवाय तुम्ही संतान प्राप्ती गोपाल व्रत जे आहे ते या दिवसापासून जरूर करा. संतान प्राप्ती गोपाल व्रताचं एक पुस्तक मिळतं. श्रीकृष्णाच्याच बद्दलचं आहे हे, नारायणाचाच अवतार. त्यामुळे संतान प्राप्ती गोपाल व्रत हे करावं. आणि याची डिटेल माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला प्लीज कमेंट करून सांगा, जेणेकरून ज्यांना हवं असेल त्यांच्यासाठी सेपरेट माहिती विधिवत साध्या सोप्या गोष्टींसहित मी ते करू शकेल तुमच्यासाठी. असे बरेच जण आहेत जे माझ्या माहितीतले आहेत. अनेकांना याचा अनुभव आलेला आहे. फक्त संयम हवाय, योग्य वेळ येण्याची वाट बघण्याची सहनशक्ती हवी आहे आणि श्रद्धा, विश्वास, भक्ती देखील हवी आहे. कारण एकादशी व्रत हे सगळ्या व्रतांमध्ये शुभ मानलं जातं. आणि यावेळेस पुत्रदा एकादशीवरती अनेक असे संयोग देखील बनत आहेत. त्यामुळे काही खास अशा राशी आहेत ज्यांचे भाग्य खूप चमकत आहे असे संकेत आपल्याला ज्योतिषशास्त्र देत आहे. तर आपल्या हिंदू पंचांगानुसार 10 जानेवारीला एकादशीचं हे व्रत आहे आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी द्वादशीला या व्रताचं पारण म्हणजे हे व्रत जो आहे उपवास सोडला जातो. त्यानंतर तुम्ही पुत्रदा एकादशीला जर तुम्हाला हे व्रत करायचं असेल तर संकल्प घ्यायचा आहे विधिवत. सकाळी लवकर उठायचं आहे, सूर्योदयाच्या पूर्वी उठायचं, अंघोळ वगैरे स्नान आवरायचं आहे. अंघोळ करताना पाण्यामध्ये हळद टाकायची आहे आणि मग अंघोळ करायची आहे. त्यानंतर सूर्याला अर्घ्य देऊन आपल्या घरातील देवघर जे आहे त्या देवघराजवळ जाऊन विधिवत देवपूजा करून बाळकृष्णाला तुम्ही आज आहे पंचामृताने अंघोळ घालायची आहे. आणि त्यानंतर दिवा, धूप, अगरबत्ती प्रज्वलित करून हातावर पाणी, थोड्याशा अक्षदा, हळदी कुंकू घेऊन त्यावर थोडंसं फूल नाही तर त्याची पाकळी ठेवून संकल्प करायचा आहे. आपलं पूर्ण नाव, आपलं गोत्र, गोत्र माहीत नसेल तर काश्यप गोत्र म्हणायचं. आणि नंतरनं आजची तारीख, टायमिंग काय आहे, कुठल्या एरियातून तुम्ही बोलताय किंवा कुठल्या एरियात तुम्ही राहता, हे सगळं संकल्पामध्ये पहिल्यांदा म्हणायचं. आणि मनोमन प्रार्थना करायची की माझी अशी इच्छा आहे भगवंता नारायणा, मला पुत्रप्राप्तीची खूप इच्छा आहे देवा, माझी ही इच्छा तुम्ही पूर्ण करा लवकरात लवकर. कृष्णासारखाच पुत्र जो सगळ्यांना नेहमी समजून घेणारा, प्रेम माया अशी बरसवणारा माझ्या नशिबात, माझ्या पदरी देखील तुम्ही द्यावा अशी विनंती करायची आहे. कळकळून मनातील आणखीन जी काही प्रार्थना असेल ते तुम्ही म्हणायची आहे. हा संकल्प सोडायचा आहे आणि मग
तुम्ही त्यानंतर श्रीकृष्णाच्या मंदिरामध्ये जाऊन श्रीकृष्णाला तुम्ही लोणी आणि खडीसाखर मिक्स केलेला जो नैवेद्य आहे तो अर्पण करायचा आहे. जवळपास जर मंदिर नसेल तर त्यानंतर तुम्ही तुमच्या घरातल्या मंदिरामध्ये एका वाटीमध्ये लोणी मिक्स करायचं. साई जी आहे बाजूला काढून त्याचं लोणी काढायचं घरामध्येच. खडीसाखर जी आहे ती मिक्स करायची. त्यावर तुळशी पत्र आवर्जून ठेवायचं आहे आणि हे जे आहे भगवंताला श्रीकृष्णाला अर्पण करायचं आहे, भरवायचं आहे आणि त्यानंतर संध्याकाळी तुम्ही हा जो नैवेद्य आहे तो स्वतः ग्रहण करायचा आहे. फक्त पती आणि पत्नीने दोघांनीच हा नैवेद्य ग्रहण करायचा. त्यानंतर संतान गोपाळ स्तोत्र येतं. संतान गोपाळ जे व्रत आहे त्या विधीमध्ये एक स्तोत्र येतं. ते स्तोत्र आजच्या दिवशी जरूर म्हणायचं आणि त्यानंतर विधिवत संकल्पपूर्वक तुम्ही म्हणू शकता, की मी सलग 11 दिवस, 21 दिवस, 41 दिवस हे स्तोत्र म्हणेल. अशा प्रकारे म्हणून प्रत्येक एकादशीला म्हणेल असा संकल्प घ्यायचा आहे त्यामध्ये आणि हे स्तोत्र म्हणायचं आणि बघा मग खरंच खूप चांगला रिझल्ट अनेकांना आलेला आहे. तर तुम्ही देखील हा रिझल्ट जरूर घ्या. ज्यांना पुत्रप्राप्तीची इच्छा आहे किंवा कोणत्याही संतान प्राप्तीची इच्छा आहे. यासोबतच बघूया की कोणत्या त्या भाग्यवान राशी आहेत. तर सगळ्यात पहिली रास येते मेष. मेष राशीला जे मेष राशीचे जातक आहेत त्यांना करिअरच्या दृष्टीने खूप हा कालावधी शुभ दाखवत आहे. सफलता आणि यश मिळवण्यासाठी नवीन रस्ते, नवीन मार्ग मोकळे होतील. जे खूप दीर्घ काळासाठी जी तुमची आत्तापर्यंत खराब आर्थिक परिस्थिती होती, तर ती आता हळू सुधारणार आहे. मनासारखे यश प्राप्त होणार आहे. साहजिकच मनासारखा पैसा देखील तुमच्याकडे येणार आहे. बिझनेसमध्ये लाभ दर्शवत आहे. तर बिझनेसमध्ये अनेक फायदे होत आहेत. त्यामुळे तुम्हाला आपसुकच पैसा तुमच्याकडे येणार आहे. धनवृद्धी जरूर होणार आहे. याशिवाय कर्क राशीला देखील पुत्रदा एकादशीचे या संयोगानुसार अनेक लाभ दिसत आहेत. यांचे चांगले दिवस सुरू होत आहेत. अनेकांचा बिझनेस आहे, छोटे-मोठे उद्योग आहेत. त्यांना मनासारखं होत नव्हते. अनेक ऑर्डर्स मिळत नव्हत्या. अनेक कॉन्ट्रॅक्ट पूर्ण करू शकत नव्हते आणि जरी काम हातात घेतलं तर ते लवकर पूर्ण होत नव्हतं. काहीतरी अडथळे येत होते किंवा स्वतःचा जो आहे स्वास्थ्य, आरोग्य चांगलं राहत नव्हतं. तर आता असं होणार नाहीये. तुमचं आरोग्य देखील चांगलं राहणार आहे आणि कामामध्ये येणारे रुकावट, अडथळे देखील नष्ट होणार आहेत. यासोबतच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा आजच्या दिवशी विधिवत करायची आहे. तुळशीचा जो हार आहे, तुळशीची माळ विठ्ठलाच्या मंदिरामध्ये जरूर अर्पण करायची आहे तुम्ही. यामुळे तुमचं जीवन जे आहे आनंदी होण्यास मदत होणार आहे. यासोबतच तिसरी रास जी आहे ती धनुरास आहे. धनुराशीच्या जातकांना हे जे येणारे दिवस आहे ते अगदी आनंदाने भरभरून असे दिसत आहेत. घरामध्ये तुम्ही अनेक चांगल्या आनंदाच्या बातम्या सांगताल. आनंदच आनंद घरामध्ये घेऊन येताल अशी परिस्थिती दिसत आहे. याशिवाय तुम्ही कोणत्याही गोष्टीमध्ये जर इन्व्हेस्टमेंट करत असताल तर त्यापासून तुम्हाला लाभ मिळणार आहे. त्यामुळे घरात आणि परिवारात जे काही तुमचे कामं राहिलेले होते किंवा अडकलेले होते ते तुम्ही पूर्ण करू शकणार आहात या लाभामुळे, या धनवृद्धीमुळे, ज्यामुळे तुमचं मन अगदी प्रसन्न आणि आनंदी राहणार की तुम्ही अनेक जबाबदाऱ्या पूर्ण करू शकला. जे घरामध्ये अनेक कामे अडकली होती ती देखील तुम्ही पूर्ण करू शकला. याशिवाय व्यवसायात मनासारखी प्रगती देखील दिसत आहे. त्यामुळे तुमचे मन अगदी प्रसन्न राहणार आहे. पण फक्त तुम्ही आजच्या एकादशीच्या दिवशी घरामध्ये देवघरातील मूर्तीवर बाळकृष्णाच्या केसर मिश्रित जलाने अभिषेक करायचा आहे किंवा केसर मिक्स दुधामध्ये त्या दुधाने अभिषेक करायचा आहे आणि मधाचा जो आहे नैवेद्य तुळशीपत्र ठेवून त्या मधामध्ये अर्पण करायचं आहे. याशिवाय या तिन्ही राशींनी एक मंत्र म्हणायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र जास्तीत जास्त म्हणायचा आहे. अगदी सकाळी उठल्यापासून मोबाईलवरती लावला तुम्ही तरी चालणार आहे. जितका जास्त या मंत्राचा जप तुमच्याकडून होईल तितकं जास्त तुम्हाला सगळे मार्ग मोकळे होण्यासाठी भगवंताचा आशीर्वाद प्राप्त होईल. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.